पर्यावरण दक्षता मंडळाचा एक उपक्रम आहे रानभाज्यांची ओळख असा। या उपक्रमाअंतर्गत मी डॉक्टर अंजली रत्नाकर आपल्याला काही रानभाज्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण हे झाड बघतोय, आपण ओळखलं असेल, हे पान ओव्याचं झाड आहे। याला आपण फोडणीत वापरतो त्या ओव्यासारखा वास येतो ह्या पानांना, म्हणून याला पान ओवा असं म्हटलं जातं। वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने ही तुळशीच्या कुळामधली म्हणजे लॅमिएसी फॅमिलीमधली वनस्पती आहे। तिला प्लेक्ट्रॅन्थस असं वनस्पतीशास्त्रातलं नाव आहे आणि आपण बोलताना याला ओव्याच्या पानांचं किंवा पान ओव्याचं झाड असं म्हटलं जातं। आपण बघू शकता हे खोड आहे, स्टिफ आहे, चौकोनी असतं साधारणतः आणि त्याला खूप फांद्या फुटलेल्या असतात दोन्ही बाजूनी, ज्याच्यावर भरगच्च पानं लागलेली आहेत, पानं लगडलेली आहेत। ही पानं एकमेकांच्या समोरासमोर असतात। पानांना देठ असतो, आपल्याला दाखवते मी, देठ असतो छोटासा। पान हे साध्या प्रकारचं आहे, एकमेकासमोर पानं येतात आणि थोडीशी जाड मांसल पानं असतात। ह्या पानांचा वापर हा रानभाजी म्हणून केला जातो। पावसाळ्यामध्ये एकदा आवर्जून खावी अशी ही रानभाजी आहे। ही पानं तोडून याचे दोन प्रकारे वापर केले जातात। एक तर ही भाजी म्हणून वापरली जाते किंवा दुसरा चविष्ट चमचमीत प्रकार याच्यापासून केला जातो, तो म्हणजे हे अख्खं पान बेसनाच्या पिठात बुडवून त्याच्यापासून भजी तळली जातात। कुठल्याही प्रकारे या पानामधले जे औषधी घटक आहेत ते आपल्या पोटामध्ये जाणं महत्त्वाचं असतं। त्यामुळे आपण आज आता ह्याची भजी न करता ह्याची भाजी कशी करतात त्याच्याकडे आपण लक्ष देऊया। आपण बघूया, ही पानं ही अख्खी फांदीच तोडली जाते, स्वच्छ धुवून त्याच्यानंतर पानांचे बारीक तुकडे केले जातात। देठ घेतलं तरी सुद्धा चालतं, काढून टाकलं तरी सुद्धा चालतं आणि मग तेल तापल्यानंतर त्याच्या जिऱ्याची फोडणी, लसूण ठेचून घालतात किंवा बारीक चिरून घालतात आणि लसूण लालसर गुलाबी झाला की त्याच्यानंतर ही पानं घातली जातात। मिरच्या बारीक वाटून घालाव्या किंवा बारीक चिरून घालाव्या आणि वाफेवर ही भाजी शिजवली जाते। याच्यामध्ये जे औषधी घटक आहेत ही पानं थोडीशी तिखट असतात, सुगंधी असतात, याला एक विशिष्ट वास येतो आणि ते जे औषधी गुणधर्म आहेत त्याचा फायदा आपल्याला पोटाच्या पचनक्रियेमध्ये होतो। त्यामुळे पावसाळ्यामध्ये एकदा तरी ही भाजी आवर्जून खावी असं सांगितलं जातं। करायला अत्यंत सोपी अशी ही भाजी आहे, वाफेवरती पटकन शिजते। भाजी शिजल्यानंतर आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये गूळ घालावा किंवा गूळ नको असेल तर नुसतं मीठ घालून ही भाजी चवीला अत्यंत रुचकर लागते। गरम गरम असताना खाण्याचा आनंद खूप मोठा असतो। असा हा बहुगुणी आपल्या अत्यंत ओळखीचा असलेला पान ओवा। मी पर्यावरण दक्षता मंडळाकडून विनल मांजरीकर आज तुम्हाला रानभाज्यांची ओळख करून देणार आहे आणि त्यामध्ये आपण ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या रानभाज्या बघणार आहोत। त्याच्यामधल्या बऱ्याचशा भाज्या आपल्याला माहीत नसतात, पण आज आपण बघूया की कुठल्या वेगवेगळ्या भाज्या आपण ह्या सीझनमध्ये मिळवू शकतो आणि त्याचा उपयोग करू शकतो। ही पहिली भाजी जी आपण बघतोय ती आहे घोळ। हिला स्थानिक भाषेमध्ये मोठी घोळ किंवा हिंदीमध्ये कुल्फा असेही म्हणतात। हिची फॅमिली म्हणजे आपण ज्याला कुळ म्हणतो ती आहे पॉर्च्युलेसी आणि हिचं शास्त्रीय नाव आहे पॉर्च्युलेका ऑलेसिया। आणि ह्या भाजीमध्ये जसं तुम्ही बघता तर ही एक जमिनीसरशी वाढणारी भाजी आहे। ही सर्वत्र आढळते, शेतामध्ये, नदीकाठी, ओलसर जागेमध्ये ही सगळीकडे आपल्याला हॉरिझॉन्टली पसरणारी म्हणजे जमिनीवर पसरणारी भाजी म्हणून आढळते। आता ह्याचं तुम्ही बघाल तर ह्याचं जे खोड असतं ते साधारण गोलाकार असतं आणि थोडंसं लालसर छटा असलेलं असतं। ही पानं आहेत, ही खोड आणि पानं ही दोन्हीही मांसल आणि नरम असतात आणि कोवळी पानं, देठ हे सगळं भाजीमध्ये वापरता येतं। ही भाजी पावसाळ्यामध्ये जी असते ती अतिशय पौष्टिक असते आणि भूकवर्धक आहे, शीतल आहे आणि ह्यानी रक्तशुद्धी सुद्धा होते आणि पोटाच्या विकारामध्ये तसेच ह्याच्या पानांचा जो लेप असतो तो आपण दाह आणि सूज कमी करण्यासाठी वापरू शकतो। ही भाजी करायची एक अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही ह्याचे कोवळे देठ, पानं ही सगळी व्यवस्थित धुवून चिरून घ्या आणि हरभरा डाळ किंवा मुगाची डाळ भिजवलेली त्याच्यावरती मिरच्या आणि कांद्यावरती फोडणीस टाका आणि ह्याचा नक्कीच आपल्या जेवणामध्ये उपयोग करा। रानभाज्या या पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला रानामध्ये मिळतात, त्या लोक वेचून आणून शोधून आणून ज्यांना माहिती असतं ते व्यवस्थित घेऊन येतात आणि त्याची नेहमी भाजी करून वापरली स्वयंपाकामध्ये खाल्ली जाते, म्हणून तिला रानभाजी असं म्हणतात। रानभाज्यांमध्ये मुख्यतः त्या झाडाची पानं वापरली जातात भाजी करण्यासाठी। अगदी आपल्याला खूप परिचयाचं असलेलं हे मायाळूचं झाड आहे।
मायाळूच्या झाडाच्या पानांची भाजी केली जाते. वनस्पतीदृष्ट्या ह्या झाडाला बॅसेला अल्बा असं म्हटलं जातं. याला इंडियन स्पिनॅच असं सुद्धा म्हणतात. आपण जो पालक खातो त्या पालकाचं जे कूळ आहे त्याचं वनस्पतीशास्त्रामधलं नाव चिनोपोडिएसी असं. त्या कुळामध्येच या मायाळूच्या झाडाचा सुद्धा अंतर्भाव केला जातो. या झाडाचं खोड आपण बघू शकता, हिरवगार खोड आहे. या झाडाचे पानांचं देठ सुद्धा हिरवगार आहे आणि ह्या फांदीला आपण बघू शकाल एकाड एक पानं येत आहेत. हे झाड किंवा ही वेल ओळखण्याची खोड आहे. हे एक बहुवर्षायू प्रकारची वेल गणली जाते. अगदी साधं आहे. आपण खोडाचा छोटासा तुकडा घेतला आणि तो मातीमध्ये रोवला की त्याच्यापासून ह्या झाडाचं पुनरुत्पादन होतं. त्यामुळे एकदा लावल्यानंतर सहजगत्या वाढणारं असल्यामुळे बरेच जण आपापल्या घरी हौशीने सुद्धा हे झाड लावतात. आता ह्याचा कशा प्रकारे भाजी म्हणून वापर केला जातो आपण ते बघूया. रानामधून लोक ताजी कोवळी पानं, ही पानं कोवळी दिसत आहेत अशी पानं शोधून आणतात. ती स्वच्छ धुवून त्याचं देठ काढून बारीक चिरली जातात. जशी आपण मेथीची भाजी चिरतो तशी बारीक चिरली जातात. ह्या भाजीमध्ये ही भाजी करताना सहसा चण्याची डाळ भिजवून घालायची पद्धत आहे. त्यामुळे ही पानं चिरायच्या आधी सकाळी उठल्यानंतर चण्याची किंवा हरभऱ्याची डाळ आपण ज्याला म्हणतो ती भिजवून ठेवायची, पाण्यामध्ये घालून ठेवायची. भाजी करायच्या वेळेला फोडणी करायची. जिऱ्याची फोडणी देतात सहसा. त्याच्यामध्ये चण्याची डाळ आपण परतायची, झाकण ठेवायचं. डाळ शिजत आली की आपली भाजी चिरून होते. बारीक चिरलेली भाजी घालायची आणि सगळं सारखं करून वाफेवरती शिजवतात. वाफेवरती शिजल्यानंतर एक 5-10 मिनिटात भाजी शिजते, डाळ शिजते. मग चवीपुरतं मीठ साखर घालून सारखं करायचं की भाजी तयार होते. गरम गरम भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर ही भाजी अत्यंत आवडीने खाल्ली जाते. या मायाळूचाच अजून एक प्रकार आढळतो. त्याला थोडासा फरक आहे दोन्हीमध्ये. हे खोड आपण बघू शकता. हे लालसर किडमिजी रंगाचं खोड आहे. हे झाडाची पानं आहेत जी एकाडेक आलेली आहेत आणि पानाचं आपण बघू शकता पानाचा देठ सुद्धा हा लालसर किडमिजी रंगाचा असतो. याचं वनस्पतीशास्त्रामधलं नाव आहे बॅसेला रुब्रा. त्यामुळे मायाळूच्याच या दोन जाती आहेत. एक जी हिरवट असते आणि एक ज्याच्यामध्ये लालसर खोड असतं. अशी ही मायाळूचे दोन प्रकार आणि ही एक अत्यंत सहज आढळणारी एक रानभाजी आहे जिचा वापर तिच्या पित्तशामक अशा गुणामुळे केला जातो. आज आपण बघणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी याला स्थानिक भाषेमध्ये भारंग सुद्धा म्हणतात आणि ही भाजी साधारण पावसाळ्याच्या मध्यामध्ये आपल्याला खूप बाजारात आढळून येते. ही भाजी अत्यंत औषधी आणि गुणकारी आहे. साधारण पावसाळा सुरू झाला की आपल्याला अनेक रानभाज्या बाजारामध्ये दिसतात आणि ह्याचं कारण असं आहे की त्याच्यापैकी बऱ्याच भाज्या ह्या वर्षायू असतात, म्हणजे अॅन्युअल. एका वर्षात ते आपलं जीवनचक्र पूर्ण करतात. त्यामध्ये त्यांच्या बिया, त्यांचे कंद जी जमिनीत असतात ते पुढील पावसाळ्यात परत रुजतात, तरारतात आणि आपल्याला त्या भाज्या बाजारात बघायला मिळतात. त्याच्यापैकी काही जे असतात ते जमिनीतून नुसते कोंब आलेले असतात. ते पावसाळ्याच्या सुरुवातीला, जसं उदाहरणार्थ शेवळं, ही भाजी आपल्याला अगदी सुरुवातीला दिसून येते कारण ते जमिनीतून उगवलेले कोंब असतात त्या वनस्पतीचे आणि ते भाजी म्हणून वापरतात. बाकीच्या भाज्या आपण हिरव्या भाज्या म्हणून जनरली वापरतो. त्याच्यापैकीच भारंग ही एक भाजी आहे आणि ह्या भाजीचं शास्त्रीय नाव आहे क्लिरोडेंड्रम सरेटा. तसंच त्याचं कूळ किंवा फॅमिली आहे वर्बिनेसी. आता ह्या भाजीचा मुख्य गुण असा आहे की ही भाजी पित्तशामकता आहे, पोट साफ करते आणि तसेच कृमीनाशक पण आहे. आणि ही भाजी साधारणतः एक झुडपाच्या ह्याच्यामध्ये प्रकारामध्ये मोडते आणि ती साधारण गोलसर, खोड पण गोल असतं आणि त्याला लांबटसर अशी पानं असतात आणि ही पानं भाजी म्हणून वापरली जातात. ही भाजी थोडी कडवट असते त्यामुळे ह्या भाजीसाठी जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी आपण ही पानं निवडून जरा पाण्यामधून, उकळत्या पाण्यामधून शिजवून घ्यावी लागतात आणि त्यानंतर ते पाणी फेकून न देता त्याच्यात तुम्ही थोडेसे धणे आणि गूळ घालून त्याला काढ्यासारखं वापरू शकता. ह्या पानांच्या भाजी करताना तुम्ही वालाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ, भिजवलेली डाळ ही कांदा, मिरची आणि लसणाबरोबर फोडणीस टाकायची, वाफ आणायची, नंतर थोडंसं गूळ खोबरं टाकून ही अशी एक पौष्टिक आणि रुचकर भाजी ही सगळेजण वापरू शकतात. पावसाळ्यात एकदा तरी ही भाजी खावी. पोटाच्या सर्व विकारांवरती आणि तसेच मूळव्याधीवरती आणि सर्दी, ताप, कफ ह्याच्यावरती ही भाजी अत्यंत गुणकारी आणि उत्तम आहे. आपण आता हे जे झाड बघतो आहोत हा वेल आहे, वेलाचं खोड आहे हे.
हे गुळवेल आहे. ही वेलीसारखी वाढते. हिला गुळवेल म्हटलं जातं. गुडूची म्हणतात, अमृतवेल सुद्धा हिला नाव आहे. हा या गुळवेलीचाच दुसरा भाग आहे, खोडाचाच भाग आहे की ह्या भागामध्ये आपण ह्या वेलीची पानं बघू शकतो. ही पानं आज आपल्या दृष्टीने महत्वाची आहेत. आता रानभाज्यांच्या विषयात गुळवेलीचं काय महत्व आहे असा प्रश्न पडू शकतो. कारण गुळवेल ही आपल्याला औषधी म्हणून माहिती आहे. त्याच्यापासून गुळूची सत्व बनवलं जातं, जे आपण नाव तरी ऐकलेलं असतं. अत्यंत गुणकारी असं हे औषधी वनस्पती आहे. आणि ह्या औषधी वनस्पतीची पानं ही रानभाजी म्हणून वापरली जातात. त्याचं सुद्धा महत्व आहेच. आता ही गुळवेल कशी ओळखायची? कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप साऱ्या वेली उगवतात. आता रानात उगवलेल्या वेलींमधनं अचूकरित्या गुळवेल कशी शोधून काढायची? तर हे जे खोड आहे ना, याच्यावरती आपण बघू शकता अशा ह्या गाठी दिसत आहेत. याच्यामुळे ही वेल गुळवेलीची म्हणून ओळखली जाऊ शकते. ही नेहमी आधाराने वाढते, मोठ्या वृक्षांवर किंवा आपण घरात लावलं तर भिंतीच्या आधाराने किंवा काही काठीचा आधार देऊन वगैरे ही वेल वाढवू शकतो. अतिशय पटापट वाढणारं हिरवगार असं हे सुंदर एक वेलीचा प्रकार आहे. याची पानं आपण बघू शकता, एकाड एक पानं येतात. प्रत्येक पानाचं देठ एकदम प्रॉमिनंट आहे, मोठं आहे, हिरवगार आहे. प्रत्येक पान हे हृदयाच्या आकाराचं असं वर्णन केलं जातं. त्याच्यावरच्या शिरा अगदी ठळक उठून दिसतात. या सगळ्या खुणा आहेत की ज्याच्यामुळे गुळवेल ही इतर वेलांपेक्षा वेगळी विशिष्ट तऱ्हेने ओळखली जाऊ शकते. गुळवेलीचं हे खोड हे नाजूक आहे. याच्यावरती अशी ही पानं फुटत जातात. ह्या पानांचा वापर रानभाजी म्हणून केला जातो. गुळवेलीच्या पानांचा वापर हा औषधी जसा केला जातो तसाच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रानभाजी करून खाण्यासाठी म्हणून सुद्धा केला जातो. नेहमीप्रमाणे सहसा कुठल्याही रानभाज्या करताना त्याच्यामध्ये कुठलेही मसाले किंवा काही घातलं जात नाही. तर तेलाची फोडणी, कांदा लसूण परतणं, मिरची घालणं आणि बारीक चिरलेलं पानं स्वच्छ धुवून चिरलेली अशाच तऱ्हेने या रानभाज्या केल्या जातात. त्यामुळे गुळवेलीची सुद्धा पानं घेतली जातात. पानं धुवून स्वच्छ करून घेतात. धुवून झाल्यानंतर ती चिरली जातात, देठ काढून टाकतात आणि मग नंतर ती पानं तेलामध्ये फोडणी केली जाते. जिरं, मिरची, कधी कोणी कांदा घालतं, आपल्या आवडीनुसार थोडेफार फरक होऊ शकतात. ती फोडणीचं ते आपलं कांदा काय असेल, लसूण असेल परतून झाली की हा पाला घातला जातो आणि पाला वाफेचं झाकण ठेवून शिजवला जातो. बारीक गॅसवर ठेवला की भाजी करपत नाही आणि अशा तऱ्हेने थोडंसं परतून झाली की ही भाजी शिजून मऊ होते. त्याच्यात आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घातलं जातं. मीठ घालून परतलं की भाजी तयार होते. अतिशय करायला सोपी. आणि दुसरं म्हणजे हा पानांचा भाग काढून घेतला, समजा ही पानं आपण वापरली भाजीसाठी, तर उरलेलं जे मधलं खोड आहे ना, हे खोड आपण आपल्या मातीमध्ये कुंडीमध्ये लावून ठेवलं की त्याच्यापासून नवीन झाडं अगदी सहजरित्या वाढू शकतात. अत्यंत गुणकारी अशी ही वेल जितकी औषधी म्हणून प्रसिद्ध आहे तितकाच या पानांचा वापर हा रानभाजी म्हणून सुद्धा केला जातो. हे वैशिष्ट्य आहे. आता ही भाजी आज तुम्हाला दाखवणार आहे ती आहे कुरडू किंवा सिलोशिया अद्विंथिया. ह्या सिलोशिया किंवा कुरडूच्या दोन प्रकारच्या स्पेसीज आहेत आणि ह्याच्यामध्ये एक हे जी मी तुम्हाला दाखवते त्याची पानं जरा लांबटसर आहे. दुसरं जे आहे त्याला गोलसर पानं असतात आणि साधारण ती जास्त प्रमाणात आपल्याला बाजारात विक्रीसाठी आढळून येते. सिलोशिया किंवा कुरडू ही भाजी तशी खूप कॉमन आहे. ही सगळ्याकडे शेतामध्ये, रानामध्ये, डोंगरावर ही तण म्हणून उगवते आणि सगळे दूर सर्वत्र आपल्याला आढळून येते. इव्हन श्रीलंका, नेपाळ, अमेरिका इथे सुद्धा ही भाजी भरपूर प्रमाणात आढळून येते. कुरडू ही भाजी गुणकारी तर आहेच आणि फार पौष्टिक सुद्धा आहे, शीतल असते आणि ह्याचा मुख्य म्हणजे ह्याला मूळ व्याधीवरती ह्याचा उपयोग होतो. तसेच ह्याच्या बिया ज्या असतात त्या सुद्धा वाटून आपल्या औषधामध्ये ह्याचा उपयोग होतो. पोटाचे विकार तसेच रक्तशुद्धी करण्यासाठी सुद्धा या भाजीचा चांगलाच उपयोग होतो. ही भाजी करताना तुम्हाला कोवळी पानं वरची खुडून घ्यायची आहेत आणि हिला काही पाण्यातनं वगैरे काढायची गरज नसते गरम पाण्यातनं, कारण ही तशीच कोवळी असते. त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा, मिरची घालून थोडी परतून घेतली की आपल्या आवडीनुसार गूळ खोबरं घालून ह्या भाजीचा तुम्ही वापर करू शकता. तुमच्या पावसाळी दिनचर्येमध्ये पोटाच्या ह्याचे कुठलेही विकार कधीही तुम्ही ही भाजी खाल्ली तर उद्भवणार नाही ह्याची मला खात्री आहे. आपण बघताय, आपण ओळखलंही असेल, आघाड्याचं झाड आहे. आघाडा
पावसाळ्याच्या दिवसात सहज रस्त्याच्या दुतर्फा वाढलेला आढळून येतो. आपल्या बागेमध्ये कुंड्यांमध्ये सुद्धा वाढणारं अगदी कॉमन झाड आहे. त्याच्या छोट्या छोट्या बिया असतात. ते गेल्या वर्षी जेव्हा झाड आलेलं असतं त्याच्या बिया आपल्या मातीत पडल्या की त्याच्यापासून ह्या वर्षीचं नवीन झाडं तयार होतात. हे झाड ओळखायची खूण म्हणजे याचं खोड सरळ वाढतं. आता हे छोटं रोप आहे. याची पूर्ण वाढ झाली की साधारण ते मीटरभर उंचीपर्यंतचं होतं. त्याला चौकोनी फांद्या फुटतात आणि त्याच्यावरतीही पानं धरलेली असतात. पानाला लांब देठ असतं. पान साध्या प्रकारचं आहे. पानं वरच्या बाजूनी हिरवी आणि खालच्या बाजूनी आपण बघू शकतो थोडीशी पांढरट असतात. ही पानं बघितली की त्याच्यामुळे आपण आघाड्याचं रोप सहजगत्या ओळखू शकतो. वरच्या बाजूची पानाचा रंग हा फिक्कट हिरवा आहे आणि खालच्या बाजूनी तो पांढरट असतो. पावसाळ्यामध्ये अगदी सगळीकडे सर्वत्र आपल्या बागांमध्ये, उद्यानांमध्ये, कुंड्यांमध्ये, रस्त्यांच्या कडेला अशा सगळीकडे आढळणारं अगदी कॉमन असं हे झाड आपल्याला म्हणता येईल. आयुर्वेदामध्ये याचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. विशेषतः आत्ताच्या ह्या दिवसांमध्ये गौरी गणपतींमध्ये, श्रावण महिन्यात वेगवेगळ्या पूजांमध्ये ह्याचा अंतर्भाव केलेला असतो, जिथे हे पत्री म्हणून वापरलं जातं. ही पत्री म्हणून वनस्पती वापरली जाते कारण त्याचे जे औषधी गुणधर्म आहेत ते सगळ्यांना माहिती व्हावेत म्हणून. आज आपण आघाड्याचा विचार करणार आहोत एक रानभाजी म्हणून. या आघाड्याला पुढे अजून थोडंसं महिना 15 दिवसानंतर झाडाची अजून वाढ झाली की वरती छोटे छोटे तुरे येतात, दांडे येतात, ज्याच्यामध्ये छोटी छोटी पांढऱ्या रंगाची अतिशय सूक्ष्म लहान म्हणतात त्याला अशी फुलं येतात. ती फुलं धरल्यानंतर हे झाड पावसाळा संपत आलेला असतो आणि झाड हळूहळू वाळायला लागतं. ते वाळायला लागायच्या आधी आत्ताच्या सीझनमध्ये याचा वापर हा रानभाजी म्हणून केला जातो. झाडाची जी कोवळी पानं असतात ती निवडून घेतात, त्याचं देठ काढून टाकलं जातं. अशी जी छोटी नवीन पालवी आलेली असते तिचा वापर मुख्यतः रानभाजी म्हणून केला जातो. देठ काढून घ्यायचं आणि पानं बारीक चिरून घ्यायची आणि अगदी सोपी भाजी आहे ही करायला. फोडणीचं कढईमध्ये तेल तापवून त्याच्यात जिरं टाकतात आणि बारीक चिरलेली ही पानं त्याच्यामध्ये टाकतात. वाफेवर अत्यंत चटकन 5 मिनिटात शिजणारी भाजी आहे. त्याचे औषधी गुणधर्म असतात की ज्याच्यामुळे ही खाल्ल्याने सुद्धा चांगलं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि सगळ्यांना माहिती असतं, सगळीकडे ही आढळते. अगदी खेड्यापाड्यांमधनं ही भाजी आवर्जून केली जाते. रानभाजीचं महत्त्व असं आहे की आपल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाळ्याच्या हंगामामध्येच येणारी असते. त्यामुळे त्या उगवल्यानंतर ती शोधून काढून करून त्याचं एकदा फक्त वर्षातनं खाल्लं जाण्याचं महत्त्व आहे. त्यामुळे रानभाज्या या कधी दिसल्या की आणल्या उपटून आणि खाल्ल्या अशा तऱ्हेने खाल्ल्या जात नाहीत. एखाद्या वेळेला करण्यासारखंच त्याचं महत्त्व आपल्याकडे सांगितलेलं आहे. असा हा बहुगुणी आघाडा की जो औषधाच्या दृष्टीने सुद्धा आणि रानभाजी म्हणून सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. ही भाजी आहे रानभाजी, तिला टाकळा म्हणतात किंवा ह्याचं शास्त्रीय नाव आहे केशिया टोरा. हिचं फॅमिली किंवा कुळ आहे सिझाल्पिनेसी. साधारण तुम्हाला थोडीशी मेथीच्या पानांसारखी दिसेल पण ही मेथी नाही आणि ही एक रानभाजी आहे. सर्वत्र ही भाजी पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या बांधावरती म्हणा, मोकळ्या जागांवर, रानात, नंतर शेतामध्ये ही सर्व दूर आढळते. ही भाजी जी आहे ती थोडीशी एक उग्र चवीची असते, थोडी कडसर अशी चव असते आणि ह्याची पानं तुम्ही भाजी करताना थोडी गरम पाण्यातनं काढून घेऊ शकता. आता ह्याचं तुम्ही बघताय तर खोड हे साधारण असं गोलाकार हिरवट असतं. ही एक लहान अशी छोटीशी झुडपा एवढी वाढते आणि हिला पानांच्या बेचक्यातून इथून पिवळ्या रंगाची फुलं येतात आणि त्यानंतर मग शेंगा लागतात. ह्याच्या बियांना भाजल्यावरती कुठल्यावर कॉफीसारखा वास येतो. आता ह्या भाजीचं औषधी गुणधर्म म्हणायला गेलं तर ही सगळ्या त्वचा रोगावरती ही फार उत्तम भाजी आहे. कारण ह्या भाजीमध्ये ह्याच्या पानांमध्ये जे आहे ते विरेचक द्रव्य आणि लाल रंग असतं, तसंच क्रायझोजेनिक ऍसिड्स असतात आणि त्यामुळे त्वचा रोगावरती, हत्ती रोग म्हणा, नंतर ह्याच्या बिया गजकरणावरती वाटून लावतात, त्याची मुळं सुद्धा उगाळून लावतात. त्यामुळे ही भाजी जी आहे ती सर्व प्रकारच्या त्वचा रोगावर ह्याची पानं, ह्याची मुळं, ह्याच्या बिया ह्या सगळ्या वापरल्या जातात. आता ही भाजी करायची झाल्यास आपल्याला ह्याची पानं फोडून घ्यायची आहेत. थोडंसं गरम पाण्यातून ह्यांना काढून घ्या आणि तो काढा फेकून न देता तुम्ही औषधी काढा म्हणून वापरू शकता. तसंच ह्या भाजीला तुम्ही कांदा, लसूण हे घालून तुम्हाला हवे ते कुठली हवी ती हरभऱ्याची डाळ किंवा चण्याचं पीठ लावून तुम्ही ही
सुकी भाजी अशी करू शकता। त्याच्यावरती गूळ खोबरं घालून अत्यंत चविष्ट भाजी होते आणि मुबलक प्रमाणात मिळते। त्यामुळे ही भाजी आपल्याला आपल्या रोजच्या पावसाळी ह्याच्यामध्ये रोजच्या ह्याच्यात तुम्ही वापरली तर तुम्हाला अत्यंत उपयोगी अशी एक गुणकारी भाजी मिळेल। ही रानभाजी आहे, केना म्हणतात तिला, कॉमेलिना बेंगॉलेन्सिस असं हिचं वनस्पतीशास्त्रातलं नाव आहे। वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणानुसार हिला कॉमेलिनेसी नावाच्या फॅमिलीमध्ये इन्क्लूड केलं जातं। ही अगदी पाणथळ जागांमध्ये वाढणारी, सहज एवढासा जरी हिचा खोडाचा तुकडा लावला तरी भरपूर फोफावणारी अशी वनस्पती आहे। हिचं शाकीय पद्धतीने पुनरुत्पादन होतं। हे जे खोडाचे वाढलेले भाग आहेत, आता ही उभ्या प्रकारची कुंडी असल्यामुळे हे उभं वाढतंय, पण हे जर जमिनीवर पसरलं तर ह्याला प्रत्येक पेराच्या जागी मुळं फुटतात आणि ते जमिनीत रोवलं जातं आणि त्याची वाढ भरपूर होते। भरपूर मोठ्या एरियामध्ये, भरपूर मोठ्या भागामध्ये सहजगत्या पसरत वाढणारी ही पावसाळ्यामधली वनस्पती आहे। हिची पानं बघू शकता आपण, या पानांना देठ नाही आहेत, देठ विरहित पानं आहेत। या पानांचं वैशिष्ट्य म्हणजे ही पानं रानभाजी म्हणून वापरली जातात। हिला एक 15-20 दिवसानंतर साधारणतः सप्टेंबरच्या सुमारामध्ये छोटी छोटीशी निळसर रंगाची फुलं येतात। ही निळसर रंगाची फुलं पानांच्या टोकाला म्हणजे फांदीच्या टोकाला, हा भाग आपण बघू शकता, एक त्रिकोणी भाग दिसतोय बोटीसारखा दिसणारा, याच्यामध्ये छोटी छोटी निळी रंगाची नाजूकशी फुलं येतात। या पानांचा वापर रानभाजी म्हणून करतात। ही कोवळी पानं, आता वरची पानं छोटी आहेत आपण बघू शकता, कोवळी पानं घेतात, स्वच्छ धुवून घ्यावी लागतात कारण ही जमिनीलगत वाढते, त्यामुळे याला माती लागलेली असण्याची शक्यता आहे। भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, देठं नाहीच आहेत, स्वच्छ धुवून घेतल्यावर चिरून घ्यायची आणि तेलामध्ये जिरं फोडणीला टाकायचं, मिरची टाकायची आणि चिरलेली पानं टाकायची। साध्या वाफेवर सहजरित्या शिजणारी भाजी आहे ही। पावसाळ्यामध्ये रानभाज्या खाल्ल्याने ह्या बऱ्याचशा भाज्या या पोटासाठी, पचनासाठी उपयुक्त असतात। त्यामुळे या रानभाज्यांचा वापर एकदा तरी पावसाळ्याच्या हंगामामध्ये आवर्जून करावा असं आपलं आहारशास्त्र सुचवतं। अशी ही केनाची भाजी जी आपण आपल्या घरामध्ये सुद्धा वाढवू शकतो। हा जो खोडाचा पुढचा भाग आहे, हा एवढासा तुकडा काढून लावला तरी त्याच्यापासून आपण अशा अनेक कुंड्यांमध्ये ह्या झाडाची लागवड आपल्या घरासाठी करू शकतो। भुईआवळी अगदी मोस्ट कॉमन भाजी, ही आपल्याला कुठेही आपल्या अगदी रस्त्याच्या कडेने सुद्धा पावसाळी दिवसामध्ये ही सर्वत्र ओसाड जागे, माळ रानावर सगळीकडे ही उगवलेली ही भाजी दिसून येते। आणि ही जी भुईआवळी आहे ही साधारण एक छोटंसं झुडपाप्रमाणे वाढतं आणि आपण म्हणू शकतो अगदी बेबी आवळा, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर काही जागी तुम्हाला फळं सुद्धा दिसतील, छोटी छोटी आवळ्यासारखी फळं आलेली आहेत। भुईआवळी हिचं शास्त्रीय नाव आहे फायलेंथस अमेरस आणि ही युफोर्बिएसी कुळामधली भाजी आहे। आता ह्या भाजीमध्ये साधारण ह्याची जी खोडं असतात ही अशी गोलसर हिरवी आहे आणि पानं ही एका समोर एक रांगेनी पानं येतात। ह्या पानांच्या मागे तुम्ही बघाल तर तुम्हाला ही छोटी छोटी फळं आलेली दिसत आहेत। तसंच इकडे ही बघा, अगदी चिंटू आवळ्यासारखी फळं आहेत। ही थोडीशी आंबटच असते। इकडे ही पिवळ्या रंगाची फुलं असतात आणि त्यानंतर मग ही आंबटसर अशी फळं धरतात। ह्याची फळं, ह्याची पानं सगळी ही औषधी आहेत आणि काविळीमध्ये ह्याचा उपयोग होतो। पानांचा रस, फळांचा रस हा काविळीमध्ये अत्यंत उत्तम औषधी म्हणून वापरला जातो। ह्या भाजीला करायचं झाल्यास तर ह्याची पानं तुम्ही कोवळी पानं निवडून घ्या आणि ह्या भाजीमध्ये पण तुम्ही साधारण तुमचा कांदा वगैरे, मिरची, हिरव्या मिरचीवरती फोडणी घालून त्याला वाफ द्या आणि ही भाजी आपल्या जेवणामध्ये वापरा। ह्याच्यामध्ये फायलेन्थिन म्हणून असतं आणि त्यामुळे ही भाजी काविळीवर तसंच मधुमेहावरती सुद्धा अत्यंत उपयोगी आहे। आता आपण शेवग्याच्या झाडाची माहिती घेणार आहोत। शेवगा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा वृक्ष आहे। हा भारतीय वृक्ष आहे। भारतीय उपखंडामध्ये हा प्रामुख्याने आढळतो। जंगलामध्ये तो वन्यस्थितीत सुद्धा आढळतो आणि त्याची लागवड सुद्धा केली जाते। शेवग्याच्या शेंगा आपल्या खूप परिचयाच्या असतात, आपल्या खाण्यामध्ये असतात। या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की उंच वाढणारा वृक्ष आहे। 10-12 मीटरपर्यंत त्याची उंची होते, पण फांद्या मात्र त्याच्या ठिसूळ असतात। शेवग्याच्या झाडावर कधी कोणी चढू शकत नाही कारण फांद्यांमध्ये जोड नसतो।
त्या फांद्या उंच वाढतात, वरच्या दिशेने झेपावणाऱ्या फांद्या असतात आणि बऱ्याच फांद्या फुटतात, संयुक्त पानं येतात या पानांना. या पानांचा वापर रानभाजी म्हणून केला जातो. आज आपल्या दृष्टीने महत्त्वाचा विषय म्हणजे त्या शेवग्याच्या झाडाची पानं हा आहे. आपल्याला सगळ्यांना हे झाड बघितलेलं असल्यामुळे माहिती असतं त्याला फुलं कशी धरतात, शेंगा कशा धरतात. प्रश्न असा येतो की अनेक झाडं जेव्हा संयुक्त पानं असतात तेव्हा त्याच्यामध्ये शेवग्याचं झाड कसं ओळखायचं. आता ही शेवग्याच्या झाडाची एक फांदी आहे. या फांदीच्या देठाचं आपण खाली इथे बघू शकता, या इथे किंवा या इथे बघू शकता. हा जो खालचा भाग आहे ना, हा फुगीड असतो. हा फुगीडपणा ज्या फांदीच्या खालच्या भागात दिसून येतो त्याच्यावरून शेवग्याच्या झाडाचं आपल्याला शेवग्याचं झाड ओळखता येऊ शकतं. पानं आपण बघता आहात, पानं संयुक्त प्रकारची आहेत. फिक्कट हिरव्या रंगाची पानं असतात, थोडीशी पांढरट झाक असते याच्यामध्ये. अशा बऱ्याच फांद्या फुटलेल्या असतात आणि ह्याच्या फांदीच्या वरच्या टोकाला फुलांच्या हंगामामध्ये फुलं धरतात. परागीभवन आणि बीजधारणा झाल्यानंतर त्याच्यापासून लांब शेंगा तयार होतात. शेंगा आपण बघितले 1-2 फूट अशा एवढ्या उंच सुद्धा लांब लचक शेंगा वाढतात. त्या शेंगांचा वापर तर होतोच आणि ग्रामीण भागामध्ये किंवा आजकाल शहरामध्ये सुद्धा हा पाला विकायला मिळतो, ज्याचं पौष्टिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. हे झाड कॅल्शियमनी अत्यंत समृद्ध आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियमचा भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम उपलब्ध असतं आणि त्याच्यामुळेच कॅल्शियमच्या समृद्धतेमुळे हा पाला आपल्या आहारामध्ये असावा. या पाल्याची भाजी ही रानभाजी म्हणून केली जाते. आता शेवग्याच्या शेंगाच्या पानांची भाजी करताना याची कोवळी कोवळी अशी पानं ही खुडून घेतली जातात. मुगाची डाळ भिजवून ठेवायची आणि हा पाला स्वच्छ धुवून घ्यायचा, बारीक आपल्याला जमेल तेवढा चिरून घ्यायचा. कोवळा पाला वाफेवरती अत्यंत चटकन शिजतो म्हणून नेहमी कोवळी पानं वापरायची. फोडणी करायची. फोडणीमध्ये ह्या भाजीमध्ये विशेषतः लसूण, मिरची आणि जिरं वाटून परतून घ्यायचं. ते परतून झालं, थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालायची. मुगाची भिजवलेली डाळ असते ती लगेच वाफेवर शिजते. डाळ शिजली की त्याच्यावरती हा कोवळा चिरलेला पाला घालायचा आणि परतून सारखं करून ते ठेवून द्यायचं झाकण ठेवून. बारीक गॅसवरती ही भाजी 10 मिनिटात शिजते. थोडंसं कधी पाणी सुटतं ते आपल्याला हवं असेल त्यानुसार आपण परतून घ्यायचं. काही जण याला डाळीचं पीठ सुद्धा लावतात, तर एकतर डाळीचं पीठ लावलं जातं किंवा भाजी शिजल्यानंतर आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये कोणी साखर घालतात किंवा कधी नुसतं मीठ घातलं जातं. भाजी सारखी केली की गरम भाजी तयार होते. या भाजीमधून आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळतं आणि विटॅमिन ए आणि सी सुद्धा मिळतं. त्याच्यामुळे हा अत्यंत गुणकारी पाला जो अगदी सहजगत्या उपलब्ध असतो, आपल्याला बाजारामध्ये सुद्धा मिळतो. आपल्या जर पडसामध्ये आपण नशीबवान असो हे झाड लावलं असेल तर आपण स्वतः वाढवलेला शेवग्याचा पाला सुद्धा आपण खाऊ शकतो. आणि रानावनामध्ये तर हे खूप अगदी कॉमन आढळणारं झाड आहे. त्यामुळे शेवग्याचा वापर हा रानभाजी म्हणून केला जातो. ही आहे आंबोशी किंवा शास्त्रीय नाव ऑक्झेलिस आहे. फॅमिली आहे ऑक्झेलिसी. आता ह्या भाजीमध्ये तुम्ही बघाल तर ही भाजी जमिनी सरशी अशी क्रीपर आपण ज्याला म्हणतो ती जमिनी सरशी वाढत असते आणि ह्याला असं उंच असं खोड नसतं. ह्याची पानं अशी त्रिकोणाकृती अशी असतात, 3च्या ह्याच्यामध्ये असतात आणि पानांच्या ह्याच्यातच बेसक्यामध्ये त्याला पिवळ्या रंगाची फुलं येतात. नंतर ती एक त्रिधारी अशी लांबटसर फळं तयार होतात. आता ही जी भाजी आहे, आंबोशीची भाजी आहे, ही साधारण तुम्ही घेतली की त्याची ही बघा हे फळ आहे, हे लांबटसर फळ आहे. त्याचं साधारण ऑगस्ट-सप्टेंबर नंतर ह्याला फळं यायला सुरुवात होते. ही भाजी सर्वत्र मुबलक प्रमाणात आढळते आणि शेतामध्ये ओलसर जागेत कुठेही आपण बघाल, इव्हन आपल्या बागेमध्ये कुंड्यांमध्ये सुद्धा ही भाजी खूप प्रमाणात सापडते. ही थोडीशी आंबटसर चवीची भाजी आहे आणि हिचा औषधी गुणधर्म म्हणजे ही त्वचा रोगावरती तर उत्तमच आहे. तसंच ही भाजी तुम्हाला डोळ्यांचे विकार म्हणजे ह्याचा पानांचा रस जो आहे तो बाह्य रस म्हणून आपण डोळ्यांच्या विकारावरती, नेत्रपटलाच्या विकारावर वापरू शकतो. मूळ व्याधीमध्ये ही भाजी उपयुक्त आहे. तसंच मधुमेहामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा ही भाजी फार गुणकारी आहे. आता ही पानं तुम्ही कोवळी पानं घेतली की ही इतकी नाजूक पानं असतात की ही भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे हिला तुम्ही साध्या मिरची जिऱ्यावरती फोडणीस टाकायची आणि थोडीशी वाफ आणायची आणि ही भाजी तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता. किंचितशी आंबट चव असते त्यामुळे ह्याला
गूळ किंवा साखर जे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे घालून गूळ खोबरं घालून ही भाजी वापरू शकता। अशी ही तुमची बहुगुणी आंबोशी जी मुबलक प्रमाणात मिळते आणि पावसाळ्यात सर्वत्र आढळून येते। सगळ्यांना साधारण हे माहीतच असेल, करटुली म्हणतात किंवा कंटोली म्हणतात किंवा ह्याला एक आणखीन नाव आहे आसाम आणि त्या बाजूला ह्याला भात करेला सुद्धा म्हणतात। हे छोटे कारली सारखे दिसतात म्हणून, अर्थात तिकडे आसाममध्ये हे मिळतात ते असे मोठे मोठे असतात आणि भात करेला असं ते लोक संबोधतात। आहेत ती आपली करटुलीच। करटुलीचं शास्त्रीय नाव आहे मोमार्डिका आणि ह्याची जी फॅमिली आहे ती आहे कुकुरबिटेसी। आता ही भाजी जी आहे ही पावसाळ्यातच येते, कारण डोंगरात किंवा रानात किंवा दुसऱ्या झाडाझुडपांमध्ये ह्याचे कंद जमिनीत वाढतात आणि मग वेल हे दुसऱ्या झुडपांचा आधार घेऊन वरती चढतं। पिवळ्या रंगाची फुलं असतात आणि नंतर मग ही त्याला फळं धरतात। तर ही फळं आपण म्हणू शकतो ही थोडीशी कडवट, म्हणजे कारल्याचा चुलत भाऊ म्हणू शकतो, कारण तेवढी काही कडू नसतात आणि ह्याचा औषधी गुणधर्म मात्र खूपच चांगला आहे। कारल्याप्रमाणेच मधुमेहावरती ही फार उपयोगी आहे आणि तसंच ही हृदयविकारांवरती सुद्धा उपयोगी आहे, रक्त शुद्ध करतं आणि त्याचप्रमाणे ही भाजी जी आहे ती आपल्या सर्दी, कफ, ताप ह्या सगळ्या ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता ह्या भाजीचे वेली एक म्हणजे नर वेल आणि मादी वेल वेगळा असतो आणि त्याप्रमाणे मादी वेलावरती ही फळं लागतात। आता ही जी करटुली आहे ही तुम्हाला भाजी करताना चिरून घेतली, बारीक ह्याच्या फोडी केल्या की तुम्हाला ह्याला कारल्यासारखं मीठ वगैरे लावून ठेवायची पण काही गरज नाही, कारण ही तेवढी कडवट नाही। पण त्यानंतर तुम्ही भरपूर कांदा, खोबरं आणि लाल सुक्या मिरच्यांवरती ह्याची फोडणी देऊन ह्यांना वाफ आणायची, पण ह्याच्यामध्ये थोडासा गूळ घालणं महत्वाचं आहे, त्याने त्याची चव सुद्धा वाढेल आणि त्याचा गुणधर्म सुद्धा वाढतील। अशी ही करटुली पावसाळ्यात तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळतात। गुजरातमध्ये तर आजकाल ह्याचं लागवड सुद्धा होते, म्हणजे रानभाजी म्हणतो आपण, पण गुजरातमध्ये करटुल्यांची लागवड सुद्धा केली जाते आणि तिकडे खूप प्रमाणात औषधी म्हणून ही भाजी खाल्ली जाते। तर तुम्ही पण नक्कीच ही भाजी ह्यावेळी ट्राय करा आणि त्याचा उपयोग करा। आज आपण रताळ्याच्या पानांची प्रत्यक्षात भाजी कशी तयार करतो त्याबद्दल सांगणार आहे। रताळ्याची भाजी करणं अवघड नाहीये, अगदी सोपी पद्धत आहे। सगळ्याच रानभाज्या, म्हणजे सगळ्याच नाही म्हणता येणार, पण काही रानभाज्या अशा आहेत की सहजरित्या तेल, कांदा, लसूण आणि मिरची यांचा वापर करून सहज आपल्याला बनवता येऊ शकतात। त्याच्यासाठी मी रताळ्याची भाजी चिरून घेतलेली आहे, व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। त्याचबरोबर मी कांदा, लसूण, मिरची असं कापून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी तेल घेतलेलं आहे, त्यानंतर चवीपुरता मीठ। निसर्गांमधल्या माझ्या सहाय्यक संगीताताई ह्या प्रत्यक्षात भाजी कशी बनवायची रताळ्याच्या पानांची याचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे। आपण थोडं तेल घेणार आहोत। भाजी चिरून घेतलेली आता आपण कढईमध्ये टाकलेलं आहोत। चवीपुरता आपण थोडंसं मीठ घालणार आहोत याच्यामध्ये। अशा प्रकारे अगदी थोड्याच वेळात आपली भाजी तयार होईल। अगदी थोड्या वेळात तयार होणारी ही रानभाजी।